मामा काय हे सगळं? ही तुमची सही आहे ना? मामा तुम्ही तरी खरं सांगा, हे अग्रीमेंट तुम्ही आणि धैर्याने मिळून केलं होतं? मामा तुम्ही तरी खरं सांगा की काय हे सगळं? धैर्य, हा विषय काय आहे? याच्यावर माझी सही कशी आली? ए मामा, हे कसली पलटी खातोयस रे तू? हे बघ की नीट नीट बघ. हे तुम्ही दोघांनी मिळूनच तयार केलंय ना? ए मामा, आपण पाहिलेलो तेव्हा तू सांगितलं होतं मला. ए मामा, आपण पाहिलेलो तेव्हा तू आम्हा दोघांना सांगितलं होतं ना याच्याबद्दल. मामा आत्ता पलटी मारू नको, खरं खरं सांग प्लीज, खरं खरं सांग. भास्कर, अरे काय बोलतोयस? तुझं तुला ते कळतंय का? हा, डोकं ठिकाण आलंय का? अरे एका मुलीचा बाप आहे मी. कुठला बाप स्वतःच्या पोरीचं असं आयुष्याचं अग्रीमेंट करेल का? डोकं ठिकाणावर आहे का तुझं? आणि हे बघ, हे कसलं अग्रीमेंट आहे मला काहीच माहित नाही. आणि माझ्यात आणि धैर्यमध्ये कुठलंही करारपत्र झालेलं नाही. कसला खोटं बोलतोस रे माझा? हे दादा पक्की रे, खोटं बोलतोय, खोटं बोलतोय. मामा, इरानं सगळं खरं खरं सांगितलंय. तिचं धैर्यावर प्रेम आहे सांगितलंय. तुझा प्लॅन ना आता गुंडाळलाय म्हणून खरं खरं सांगा मामा. मामा भास्कर भाऊजी, बस झालं. अहो अजून किती आमच्या मध्ये मध्ये करणार आहात? आमचं नातं तोडायचा प्रयत्न केला, एवढं बास नाहीये का तुमच्यासाठी? सावी, आत्ता कुठं मुद्द्याचं बोललाय तुम्ही? खरं तर मला हे तुम्हाला कधीच कळू द्यायचं नव्हतं, पण आज तुम्हाला हे कळणं लय गरजेचं आहे. काही दिवसांपूर्वी तुम्हाला कोणीतरी पैशांसाठी किडनॅप केलं होतं. हे दुसरं कोणी नव्हतं, माझे हे दोन भाऊ भास्कर आणि विलास. हेच होते.
त्यांच्या नावावर कुठली केस होऊ नये म्हणून मी पोलिसात गेलो नाही. साहेब, तुम्ही या घरात जेव्हापासून माझी बायको बनून आलाय तेव्हापासून यांनी फक्त आपल्या नात्याला विरोधच केलाय. तिरस्कार केलाय तुमचा. त्यात तुम्ही नीता वहिनींची बाजू घेतली, त्यांच्यासाठी लढलात. त्यामुळं भास्करला जेलमध्ये जायला लागलं. तोच राग त्याच्या मनात वाढत गेला, म्हणूनच त्याने हे सगळं केलं. खरं सांगू साहेब, मला वाटलं होतं की तुम्हाला न सांगताही हे सगळं कळत. हुशार आहात तो. नाही, तरी सुद्धा तुम्ही माझ्यावर संशय घेतला. खरं मला कधीच वाटलं नव्हतं सर, तुम्ही माझ्यावर, माझ्या प्रेमावर कधी डाऊट घ्याल म्हणून. आणि ते ह्या दोघांमुळं. ह्याच्यामुळं तुम्ही माझ्याशी असलेलं नातं तोडून मला सोडून जायला निघालात. हे धैर्य बाद झाला तुझा त्यात्तरपणा. उगाच तू किती ग्रेट आहेस हे सांगत बसू नकोस. तू किती आतल्या घाटीचा आहे ना हे चांगलंच माहिती आहे आम्हाला. तू काय काय केलंयस आणि कशासाठी केलंयस ते पण चांगलंच माहिती आहे. आणि ते ना आता सगळ्यांसमोर सांगणार. भास्कर, अरे लाजा कशा वाटत नाही तुम्हा दोघांना? बाद झाला हा तमाशा. अरे स्वतःला संसार करायची अक्कल नाहीये आणि भावाचा संसार मोडायला निघालाय.